श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रबुद्ध ऋषी आपल्याला भागवत धर्म समजावून सांगतायत. हे राजन, पापांच्या समूहाचं भगवान श्रीकृष्ण एका क्षणात भस्म करून टाकतात. म्हणून सर्वांनी त्यांचं स्मरण करावं आणि एकमेकांकडून त्यांचं स्मरण करून घ्यावं. अशा प्रकारे साधन आणि भक्तीचं अनुष्ठान करता करता आपल्या मनामध्ये प्रेम आणि भक्तीचा उदय होतो. शरीरावर रोमांच येतात. मनामध्ये भक्ती निर्माण झाली की प्रेम निर्माण होतं. असे भक्त कधी रडतात, कधी हसतात, कधी आनंदित होतात, देहभान विसरून जातात, भगवंताशी बोलतात, कधी कधी गातात, कधी कधी नाचतात, भगवंताशी संवाद साधतात, त्याच्याशी एकरूप होतात, तल्लीन होतात, त्या आनंदामध्ये डोलू लागतात. अशा प्रकारे भक्तांना आत्मानंद प्राप्त होतो. ते आणि भगवंत एकरूप होतात, एक जीव होतात. हाच अद्वैत भाव, याचाच अनुभव घ्यायचा असतो, याचीच अनुभूती घ्यायची असते. देवा तूच रे बाबा, मी नाही तूच, मी नाही तूच, अशी भावना मनामध्ये निर्माण होते. जो अशा प्रकारचा हा आनंद अनुभवतो, जो भागवत धर्म आपल्या गुरूंकडून समजावून घेऊन आत्मसात करतो, त्यालाच भगवंताच्या भक्तीची प्राप्ती होते. आणि ज्याला भक्ती प्राप्त होते त्यालाच भगवंताची प्राप्ती होते. आणि भगवंताची प्राप्ती झाली रे झाली की माया निवृत्त होते, माया नाहीशी होते. आणि म्हणून माया नाहीशी करण्यासाठी मायेला घालवणारे उपाय करण्यापेक्षा भगवंताच्या प्राप्तीचे उपाय केले आणि भगवंताला जर प्राप्त करून घेतलं तर माया आपोआपच नाहीशी होते आणि या मायेला पार करून आपण जाऊ शकतो. या मायेच्या कचाट्यातून आपण सुटू शकतो. म्हणून सर्वांनी भगवंताच्या प्राप्तीचाच प्रयत्न करावा. मायेचं स्मरणसुद्धा करू नये. मायेच्या नाहीशा करण्याच्या प्रयत्नामध्ये सुद्धा वेळ वाया घालवू नये. कारण नियम असा आहे की एक गोष्ट प्राप्त झाली म्हणजे दुसरी आपोआप नाहीशी होते. भगवंताची प्राप्ती म्हणजेच मायेची निवृत्ती. भगवंताचं स्मरण म्हणजेच बाकी गोष्टींचं विस्मरण. सज्जनांचा सहवास म्हणजेच दुर्जनांपासून निवृत्ती. आनंद प्राप्त करून घेणं म्हणजेच दुःखाची निवृत्ती. या सर्व एकमेकांच्या विरोधी गोष्टी आहेत. जेव्हा प्रकाश असतो तेव्हा अंधार नसतो. जेव्हा सुख असतं तेव्हा दुःख नसतं. आणि जिथे भगवंत असतो तिथे माया नसते. आणि म्हणून भगवंताची प्राप्ती करून घेतली म्हणजेच आपण मायेपासून परावृत्त होतो, मायेच्या कचाट्यातून पार पडतो. हे सारं ऐकल्यानंतर राजा जनकाने प्रश्न विचारलाय. परमात्म्याचं स्वरूप जाणणाऱ्यांमध्ये आपण सर्वजण सर्वश्रेष्ठ आहात. ज्या परब्रह्म परमात्म्याला नारायण नावाने आपण संबोधन करतो
त्या नारायणाचं स्वरूप मला आता समजावून सांगा. अशा प्रकारे जनकाने प्रश्न विचारल्यानंतर पाचवा ऋषी म्हणजेच पाचवा नारायण पिप्पलायन हा आता भगवंताच्या नारायण या स्वरूपाविषयी आपल्याला सांगतो आहे. हे राजन, या जगताची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचं कारण असणारा जो स्वतः परमात्मा परमेश्वर आहे, तो मात्र कारणविहीन आहे, कारणरहित आहे. स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती या तीनही अवस्थेमध्ये आणि समाधी अवस्थेत सुद्धा साक्षी रूपाने तो विद्यमान असतो. ज्याच्या सत्तेने शरीर, इंद्रिये, प्राण आणि अंतःकरण हे सर्व चैतन्य स्वरूप होऊन आपापली कर्मे करतात, त्याच परम वस्तूला, त्याच सत्य वस्तूला, त्याच नित्य वस्तूला नारायण असं म्हणतात. ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिणग्या अग्नीला प्रकाशित करू शकत नाहीत की जाळू शकत नाहीत, त्याचप्रमाणे त्या परमतत्वामध्ये मनाची गती नाही, वाणीची गती नाही, डोळे त्याला पाहू शकत नाहीत आणि बुद्धी त्याच्या संबंधी विचार करू शकत नाही. प्राण आणि इंद्रिये सुद्धा त्याला जाणत नाहीत. म्हणून वेदांमधल्या श्रुती सुद्धा नेती नेती म्हणतात. नेती नेती हे श्रुतींचे शब्द सुद्धा बोध करून देणाऱ्या सर्व साधनांचा निषेध करतात. म्हणजेच काय, जेव्हा सर्व काही संपतं तिथेच नारायण स्वरूप असतं आणि तेच मूळ स्वरूप होय. जेव्हा ही सारी सृष्टी नव्हती तेव्हा तो नारायणच होता. सृष्टीचे निरूपण करण्यासाठी त्यालाच सत्व, रज, तम या तीन गुणांनी प्रकाशित व्हावं लागलं आणि यालाच प्रकृती असं म्हणतात. त्याला ज्ञानप्रधान असल्यामुळे महत्त्व, क्रियाप्रधान असल्यामुळे सूत्र चालवणारा आत्मा आणि जीवाची उपाधी असल्यामुळे अहंकार असं म्हणतात. वास्तविक पाहता इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता, इंद्रिये, त्यांचे विषय किंवा त्यापासून मिळणारे सुख या सर्व शक्ती ब्रह्मच आहेत. तात्पर्य काय, जे काही कार्य आणि कारण आहे ते सर्वच्या सर्व, तसेच त्याच्या पलीकडे जे काही आहे तेही सर्वच्या सर्व ब्रह्मच आहे. अशा या आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप परमात्मा परमेश्वरालाच नारायण म्हणतात. जो कधी जन्म घेत नाही, कधी मरत नाही, ज्याची वाढ होत नाही, ज्याची घट होत नाही, तिन्ही काळांचा जो साक्षी असतो, जो आत्मस्वरूप असतो, ज्ञान स्वरूप असतो, जो एक असून सुद्धा अनेक भासतो,
त्यालाच नारायण असं म्हणतात. अंडज, जारज, उद्भिज आणि स्वेदज या 4 प्रकारातून ही संपूर्ण जीवसृष्टी निर्माण होते आणि या सर्व जीव शरीरांमध्ये हा नारायणच प्राणशक्ती म्हणून प्रत्येकामध्ये अंतर्भूत असतो. अंडज म्हणजे अंड्यापासून निर्माण होणारे, स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण होणारे, जारज म्हणजे गर्भाशयामध्ये गर्भ निर्माण होणारे आणि उद्भिज म्हणजे जमिनीमध्ये पेरून उगवणारे. अशा प्रकारे या 4 प्रकारे जीवसृष्टी निर्माण होते आणि या सर्व प्रकारामध्ये तोच नारायण प्राण बनून या सर्व जीवांमध्ये उपस्थित असतो. सुषुप्ती अवस्थेमध्ये जेव्हा इंद्रिये निश्चेष झालेली असतात तेव्हा तो अहंकार सुद्धा निद्रित अवस्थेत असतो. लिंग शरीरारहित हा कूटस्थ आत्माच असतो. त्यामुळेच आपण जेव्हा जागे होतो तेव्हा मला छान झोप लागली याचं स्मरण होतं, ते या नारायणामुळेच. भगवान कमलनाभांच्या चरण कमलांची प्राप्ती व्हावी या इच्छेने जेव्हा तीव्र भक्ती केली जाते तेव्हा ती भक्तीच गुण आणि कर्मांनी उत्पन्न झालेले आपल्या चित्तातील सर्व दोष नाहीसे करून टाकते, जाळून टाकते. भक्तीमुळे आपलं चित्त शुद्ध होतं आणि म्हणूनच आपल्याला आत्मसाक्षात्काराचा म्हणजेच त्या नारायणाचा अनुभव येतो. एखाद्याचे डोळे निर्दोष असतील तरच आपल्याला सूर्यप्रकाश जसा पाहता येतो, त्याप्रमाणे मन चित्त शुद्ध असेल तरच त्या आत्मतत्वाचा म्हणजे नारायणाचा साक्षात्कार करून घेता येतो. अशा प्रकारे पिप्पलायन नावाच्या ऋषीने या भगवंताचं म्हणजेच नारायणाचं स्वरूप काय आहे हे समजावून सांगितलं. यानंतर राजा जनकाने प्रश्न विचारलाय. तो म्हणतोय की आपण मला आता कर्मयोगाचा उपदेश करावा, ज्यामुळे आपलं मन शुद्ध होईल आणि कर्मफल त्यागाने मिळणारी नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होईल. यानंतर 6वा ऋषी असणारा जो अविर्होत्र आहे. आता हा अविर्होत्र शब्द काही ग्रंथामध्ये आर्वीहोत्र लिहिलेला आहे, काही ग्रंथामध्ये अविर्होत्र लिहिलेलं आहे. त्यामुळं नेमकं काय हे मलाही माहीत नाही. जाणकारांनी कृपया समजून घ्यावं. काही ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झाल्यामुळे म्हणा किंवा चुकीचं छापल्यामुळे म्हणा वी वरती रफार दिलेला आहे, त्यामुळं आर्वीहोत्र असा उच्चार होतो. काही ठिकाणी हो वरती रफार दिला आहे, त्यामुळे त्याचा उच्चार अविर्होत्र असा सुद्धा होतो. तर नेमकं काय हे मला माहीत नसल्यामुळे, मी अज्ञानी असल्यामुळे हे प्रवचन ऐकणाऱ्या जाणकार श्रोत्यांनी कृपा करून ते आपणहून समजून घ्यावं.
तर हा 6वा ऋषी किंवा 6वा नारायण जो आहे, आविर्होत्र किंवा आरवीहोत्र, जे काय असेल ते, तो म्हणाला, हे राजन, कर्म हे शास्त्रविहित असतं, अकर्म हे निषिद्ध असतं, विकर्म म्हणजे विहित कर्मांचं उल्लंघन असतं, आणि ही तीनही प्रकारची कर्मे आपण वेदाद्वारे जाणू शकतो. आता हे एका वाक्यात सांगितलेलं आहे, थोडंसं आपण हे विस्ताराने बघूया. आरवीहोत्र म्हणाला की आपण जे कर्म करतो ते शास्त्राप्रमाणे विहित कर्म म्हणजे योग्य कर्म, जे शास्त्रांनी करा असं सांगितलेलं आहे, असं कर्म करणं म्हणजेच विहित कर्म, म्हणजेच शास्त्रमान्य कर्म. जे शास्त्राने विहित नाही असं म्हटलेलं आहे, किंवा विहित कर्म जर आपण उल्लंघन केलं तर त्याला विकर्म असं म्हणतात. आणि जे शास्त्राने करू नका असं सांगितलंय, शास्त्राने ज्याला निषिद्ध ठरवलेलं आहे, असं कर्म करणं म्हणजे त्याला अकर्म असं म्हणतात. हे आपण पुढच्या भागामध्ये सविस्तरपणे समजावून घेऊया. आजची वेळ संपल्यामुळे आपण थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय.